नेते अविनाश जाधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अविनाशजी, महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे की या मोर्चाला आता मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, गर्दी अपेक्षितच आहे। मी उलट आता एकचा मोर्चा आहे आणि आता 1:30 वाजले, आता तर लोक यायला सुरू झाली आहेत। पुढील 1-1.5 तासात तुम्ही जर पाहाल तर या देशातला निवडणूक आयोगाच्या विरोधातला सगळ्यात मोठा मोर्चा तुम्हाला इथे दिसेल। अनेक वेळा निवडणूक आयोगावर आरोप झालेले आहेत की मतदार यादीतली तफावत असेल किंवा मतचोरी असेल, मात्र जर आपण तसं आपण पाहिलं तर भाजपचा आज मूक आंदोलन चालू आहे गिरगाव चौपाटीला, यावर तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष हा निवडणूक आयोगाचा कोण लागतो की त्यांच्यासाठी ते आज हे करतायत की यातला नाजायज अवलाद कोण आहे, भारतीय जनता पक्ष की निवडणूक आयोग आहे? कारण ह्या दोघांनी मिळून या भारतीय लोकशाहीचा अपमान केलेला आहे आणि आज निवडणूक आयोगावर आल्यावर ते उभे राहतात आणि ज्यावेळेला ते पाडायची वेळ येते तेव्हा निवडणूक आयोग त्यांच्यासाठी उभी राहते। सो या दोघांच्या संगनमताने मागची 10-12 वर्ष भारतीय राजकारणाचा वाटोळा झालेला आहे। आता याच्यापुढे आम्ही ते खपवणार नाही, याच्यापुढे त्यांना सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं विचारणार। अनेक बैठका झाल्या निवडणूक आयोगासोबत, निवडणूक अधिकाऱ्यांसोबत, मात्र त्यातून काही निष्पन्न झालं नाही। त्याच पार्श्वभूमीवर हाच मोर्चा काढला जातो। या मोर्चानंतर निष्पन्न होईल? मला एक सांगतो, होणार। या देशात हजारो पक्ष आहेत, या विविध राज्यांमधले जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत हे सगळे यांच्या विरोधात आहेत। एक दिवशी या देशात आग लागेल आणि जे नेपाळमध्ये घडलंय ते भारतातल्या प्रत्येक निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर होईल, एवढं एक शेवटचा प्रश्न आहे की ज्यावेळी मतचोरी आणि मतदार यादीतील तफावत असा प्रश्न, EVMचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून एकच त्याला उत्तर दिलं जाते की लोकसभेच्या वेळी तुम्ही कोणती शंका घेतली नाही, कारण जास्त झाल्या, मग विधानसभेनंतर तुम्ही शंका घेता, याला विरोधी पक्षाचं उत्तर काय आहे? अहो, विरोधी लोकसभेला तुम्ही जे उरलेले निवडून आलेत ना ते भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे निवडून आलेत। नारायण राणे 40,000 मताने निवडून आलेत ना, ते राजसाहेबांच्या शेवटच्या भाषणामुळे आलेत। जास्त आम्हाला बोलायला लावू नका। तुमच्या अनेक जे काटावरच्या जी जोगेश्वरीची स्वीट आली ना 2-4 मताने, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपकारामुळे निवडून आले। आमचे उपकार विसरू नका। तुमचे जे काय आले होते ना त्यावेळेला सुरलेले 25,000, 5,000, 7,000 मताने, ते सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपकारावर आलेले तुमचे जे उमेदवार आहेत, विसरू नका। धन्यवाद। तर हे होते मनसे नेते अविनाश जाधव यांचं असं मत आहे की जे विधानसभेला जे उमेदवार भाजप महायुतीचे निवडून आलेले आहेत ते राज ठाकरे यांच्या भाषणावर असेल किंवा राज ठाकरे यांच्या उपकारावर निवडून आलेले आहेत, असं त्यांनी प्रतिक्रिया त्यांची दिली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू